नमस्कार ताई, मी अंगणवाडी सेविका बोलत आहे। आज आपल्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझरच्या जागा जाहीर केल्या आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी PDF मधली सगळी महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत सांगणार आहे। विषय: अंगणवाडी सेविकातून मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकरणातील रिक्त पद भरती परीक्षा संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना सुधारित पात्रता लक्षात घेऊन कारवाई करण्याबाबतचा आहे। हा GR 5 ऑगस्ट 2026 रोजी काढलेला आहे आणि कुठून काढलेला आहे बघा। विभागीय उप आयुक्त महिला व बालविकास, कोकण, पुणे, नाशिक व संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभाग। आता आपण पात्रता निकष बघूया। या अंतर्गत सुपरवायझरच्या भरतीसाठी काय काय पात्रता आहेत, काय पात्रता आपल्याला महाराष्ट्र शासनाने आखून दिलेले आहेत पाहूया। नंबर 1, ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे त्या वर्षी 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्षे विनाविलंब नियमित सेवा पूर्ण केलेल्या सेविका, दिनांक 1/1/2025 पर्यंत। नंबर 2 आहे दिनांक 1/1/2025 रोजी वय 50 पेक्षा जास्त नसेल, म्हणजे 1/1/1975 नंतर जन्मलेल्या। नंबर 3, संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणाऱ्या सेविका। नंबर 4, मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील। तसेच हिंदी भाषा परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील। सदर पात्रता धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ व पदोन्नती अनुज्ञेय राहणार आहे। ह्या आयुक्त कार्यालयामार्फत संदर्भीय पत्र क्रमांक 7 वये दिनांक 25/4/2025 रोजी दिलेल्या पद भरणेबाबतच्या सर्वसाधारण सूचना, तसेच या आदेशान्वये सुधारित पात्रता निकष करून सेविकांच्या लक्षात आणून देऊन त्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी व स्वाक्षरी दस्तऐवज जपून ठेवण्यात यावा। यावर सहीसुद्धा आहे बघा। माधवी सरदेशमुख, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई। बघा, तर मग ही आपल्याला शेवटची संधी असे समजून सर्व अंगणवाडी सेविकांनी जीव लावून अभ्यास करून आपल्या जागा निश्चित करून घ्याव्यात।